काल दिनांक 31/10/2025 रोजी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। त्यावेळी घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। शासकीय मका केंद्र चालू झालंच पाहिजे। कोण म्हणते करत नाही केल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते करत नाही केल्याशिवाय राहत नाही। शेतकरी तुटीचा विजय असो। अरे या कारखान्याच्या चेअरमनचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। अरे प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। शेतकरी तुटीचा विजय असो। जय जवान जय किसान। शेतकरी तुटीचा विजय असो। शासकीय मका खरेदी केंद्र झालंच पाहिजे। शासकीय मका केंद्र सुरू झालंच पाहिजे। शासकीय मका खरेदी केंद्र झालंच पाहिजे। कारखान्याचा काटा हाणणाऱ्याचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। कारखान्यावर काटा हाणणाऱ्या चेअरमनचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय। आज इथं शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत। ऊसाच्या संदर्भ असू द्या, मक्याच्या भावाच्या संदर्भात असू द्या, अतिवृष्टीच्या संदर्भात असू द्या, परंतु ह्या सरकारनं गेंड्याचं कातडं घेतलेलं आहे। त्यांना आपण किती जरी उपोषण घेतली, किती आंदोलन केली, तर आत्ता मुख्यमंत्री फडणवीस त्या दिवशी म्हणतात की कारखानदारी गेले अनेक दिवस लोकांचं पुरामध्ये नुकसान झालं, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आणि ऊसाच्या ह्याच्यातून पैसे कट करणार असे म्हणले। आणि ती कट करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही कारखानदारीचं मला सगळं माहीत आहे, आम्ही त्यातनं कट करणार नाही, जी FRP देतोय त्यातनं आम्ही कट करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी हा विषय फिरवला। तर आमचं एवढंच म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांना सगळं माहीत आहे कारखानदारा कुठला कसा काटा मारतो, काय करतो। मग ही त्या दिवशी फडणवीस साहेबांनी सांगितलं, मग तुम्हाला काय कारखानदारी आम्हाला माहीत आहेत म्हणले, कोण कशी काटा मारतात, कोण काय, कोणाला किती पैसे मिळतात, मग ही तर तुम्हाला माहीत आहे। तर मग तुम्ही त्या दिवशी राजू शेट्टीने पण सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की मग तुम्ही ही कारखानं काटं मारतात, कसं पैसे कमवतात, ही सगळं तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही आत्तापर्यंत काय बोलला नाही। म्हणून आमचं एकच म्हणणं आहे, फडणवीस साहेबांनी हा ज्या शेतकऱ्याचा जे ऊस आता कारखान्याला जाणार आहे त्याच्या आधी ह्या कारखानदारांनी 3500 रुपये भाव जाहीर करावा, नाहीतर अन्यथा आम्ही मग त्याच्यामध्ये शेतकरी संघटना असेल, महाराष्ट्र विमर्शन असेल, सर्व संघटना आम्ही एकत्र येऊन ह्या कारखान्याला आम्ही कोयतं लावू देणार नाही। शेतकरी तुटीचा विजय असो। जय जवान जय किसान। मका खरेदी केंद्र उघडलं झालंच पाहिजे। मका केंद्र खरेदी उघडलं पाहिजे। झालंच पाहिजे।